नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या या चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत परिसर 1चा पाठ 2 सजीवांचे परस्परांशी नाते। या पाठाचा पार्ट 1 आणि पार्ट 2 आम्ही अपलोड केलेला आहे, ते तुम्ही पाहून घ्या। हे दोन पार्ट जर तुम्ही पाहिला तरच हा पार्ट 3 तुम्हाला समजून जाईल। पार्ट 1 मध्ये आपण काय पाहिलं मित्रांनो? सुरुवातीला आपल्याला हे पार्ट 1 मध्ये सुरुवातीला ह्या झाडाखाली काही माणसं बाया लेकरं थांबलेले आहेत। ते कशासाठी थांबलेत? भर उन्हाळ्यामध्ये त्यांना ऊन लागत असेल, ते सावलीसाठी इथं थांबलेत। म्हणजे यांची इथं एक गरज पूर्ण झाली, सावलीची गरज, म्हणजे निवारा। त्यांना थोड्या वेळापुरतं इथं सावली मिळाली। आपल्या अशा अन्न, वस्त्र, निवारा या गरजा आपल्या परिसरातून भागतात। हेच या पाठात आपल्याला इथं सांगितलं आहे। तसंच वेगवेगळ्या वनस्पती, वेली आहेत की ज्याच्यापासून आपल्या अन्नाची गरज, औषधांची गरज भागवली जाते। पहा, या खालच्या चित्रामध्ये दाखवले बघा। हे जे अन्न आहे, पाणी आहे, घर आहे आणि हा कपडे शिवणारा टेलर, हे सगळ्या वस्तू जे आहेत ते आपल्याला परिसरातून मिळतात। अन्नधान्य शेतीतून, पाणी जमिनीतून किंवा नदी, तलाव या ठिकाणातून आपल्याला पाणी मिळते। आणि जो कापड बनण्यासाठी कापूस लागतो तो सुद्धा आपल्याला शेतातून म्हणजे परिसरातूनच मिळतो। अशा आपल्या सर्व गरजा परिसरातून भागतात। म्हणूनच आपले आणि हे परिसरात जे शेती आहे ते शेती पण आपणच करतो। म्हणूनच आपले एकमेकांशी नाते आहे। आपण शेती पिकवतो आणि शेतीतील जे पिकलेले अन्न ते आपण वर्षभर खातो। म्हणूनच म्हणलं आहे सजीवांचे परस्परांशी नाते, म्हणजे आपले एकमेकांशी नाते आहेत। आपण पण त्यांना आपण वर्षभर जमिनीवर मेहनत करतो आणि मेहनत केल्यानंतर आपल्याला वर्षभर अन्नधान्य खायला मिळते। असेच आपले एकमेकांशी नाते आहे। परत या दुसऱ्या पानावर आपल्याला 2 प्रयोग करायला सांगितलेत। एका ह्याच्यामध्ये 2 मटकीचे झाडं आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये पण 2 मटकीचे झाडं, आणि एकाला जेवढं गरज आहे तेवढं पाणी देण्यात आलेलं आहे, दुसऱ्या जे डब्बीमध्ये आहे त्याला जास्त पाणी देण्यात आले आहे। जास्त पाणी मिळाल्यानंतर रोप आपले कुजून जाते, जास्त पाणी मिळाल्यामुळे। हे सांगण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे। परत इथं 3ऱ्या पानावर वाघाचं चित्र दिलं आहे आणि हे वाघाची गरज कुठं पूर्ण होते आणि त्याच्यासाठी निवारा कुठं मिळतो, त्या ठिकाणीच तो अन्न, निवारा, पाणी जिथं भेटते तिथंच वाघ राहतो। अन्नाची गरज कुठं? गवताळ प्रदेशात अन्नाची गरज वाघाची पूर्ण होते। परत राहण्यासाठी त्याला तिथे त्या गवताळ प्रदेशात डोंगर बी असला पाहिजे आणि पाण्याची साठवण म्हणजे तलाव, नदी पण असली पाहिजे, त्याच ठिकाणीच वाघ राहतो। म्हणजे वाघाची गरज गवताळ प्रदेशात, जिथे उंच डोंगर आहे तिथे राहण्यासाठी त्याची ती गरज पूर्ण होते। परत पाण्याची गरज, पाण्यासाठी तलाव असेल तरच त्याच ठिकाणी वाघ राहतो, जिथं डोंगर, पाणी आणि उंच गवत कशामुळं की जे नील गाई, हरणे, गवे तिथं गवत खाण्यासाठी येतात आणि त्या प्राण्याची शिकार वाघ करतो। हे आपल्याला इथं सांगितलं आहे। परत नंतर आपल्याला सांगितलं आहे की पाळीव प्राणी आपल्याला कसे उपयोगी पडतात। पाळीव प्राण्यामुळं आपल्याला आपली दुधाची, मांसाची आणि दूध, मांस, अंडी याची गरज पूर्ण होते। आपल्याला पाळीव प्राणी दूध, मांस, अंडी हे पदार्थ देतात। तसेच काही प्राण्यांच्या केसापासून लोकर पण मिळते। शेळी, मेंढी या प्राण्यापासून आपल्याला लोकर पण मिळते। हे इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। बघा, ह्या चित्रामध्ये दाखवले आहे की हा पुरुष त्याचे परिवारासोबत जात आहे, त्याच्या परिवारासोबत। त्यासोबत घोडा ओझं वाहून नेण्यासाठी, कुत्रा घराची राखण करण्यासाठी, शेळी दूध देण्यासाठी किंवा त्या शेळीपासून मांस पण मिळते, यासाठी त्यांनी सर्व पाळीव प्राणी सोबत घेऊन तो इथं चाललेला दाखवलेला आहे।
कुत्रा आपल्या घराची राखण करतो. पाळीव प्राण्यांचा उपयोग आपल्या जीवनात होतो, म्हणूनच आपण पाळीव प्राणी पाळतो. तसेच नंतर आपल्याला सांगितले आहे की वृक्षवासी प्राणी. वृक्षवासी कुणाला म्हणायचं? जीवनातला जास्तीत जास्त वेळ झाडावर घालवणाऱ्या प्राण्यांना वृक्षवासी प्राणी म्हणतात. हे इथं सांगितलं आहे. आणि वृक्षवासी प्राणी कोण आहेत? माकडे, खारी हे वृक्षवासी प्राणी आहेत. परत तिथं सांगितलं आहे की म्हशीच्या पाठीवर बगळे का बसतात. याचं पण मी माहिती तुम्हाला पार्ट 2च्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. आता ऋतुमानानुसार सजीवामध्ये होणारे बदल माहिती मिळवा. आंब्याच्या झाडाला फुलोरा येतो, त्याला काय म्हणतात? वर्षाकाठी कोणत्या महिन्यात आंब्याला फुलोरा येतो? बघा, आंब्याच्या फुलोऱ्याला काय म्हणतात? आंब्याच्या फुलोऱ्याला मोहोर म्हणतात. आणि हा मोहोर फेब्रुवारी मार्चच्या सुमारास आंब्याला मोहोर येतो. बघा, कधी येतो मग आंब्याला मोहोर? फेब्रुवारी मार्चच्या सुमारास, म्हणजे फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये आंब्याला मोहोर येतो. दुसरा प्रश्न आहे बघा, वडाच्या झाडाला वर्षभर पाने असतात का? हो, वडाच्या झाडाला वर्षभर पाने असतात. काही ते झाडाचे पाने एकदमच गळून न जाता थोडे थोडे पानं गळतात, पण सर्व झाड पानं नाही असं होत नाही, कारण त्या झाडाला वर्षभर पाने दिसू येतात. प्रश्न तिसरा, पावसाळ्यात सगळीकडे दिसणारे बेडूक उन्हाळ्यात का दिसत नाहीत? बघा, बेडकाला जास्त ऊन सहन होत नाही. ते पावसाळ्यात पाणी साचल्यावरच त्या पाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि थंडीच्या दिवसात पण आपल्याला पाहायला मिळतात. पण उन्हाळ्यामध्ये बेडूक जमिनीच्या मध्ये खोल खड्डे जिथं असतात त्या ठिकाणी जाऊन बसतात, म्हणून आपल्याला उन्हाळ्यात बेडूक दिसत नाहीत. चौथा प्रश्न, जांभळांचा हंगाम कोणत्या महिन्यात येतो? बघा, जांभळाचा हंगाम कधी येतो? मग मे, जून या 2 महिन्यामध्ये जांभळाचा हंगाम येतो. आपल्याकडे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू आहेत. उन्हाळ्यात आपल्याला खूप उकडते, त्यावेळी आपण सुती कपडे वापरतो, भरपूर पाणीही पितो. बघा, जेव्हा उन्हाळा चालू होतो तेव्हा आपल्याला खूप ऊन लागते आणि उन्हाळ्यामध्ये आपण काय सुती कपडे घालतो. आणि खूप ऊन लागल्यामुळे आपल्याला गरमी पण होते, अंगातून खूप घाम गळतो, म्हणून आपण उन्हाळ्यात जास्त पाणी पितो. पावसाळ्यात बाहेर जाताना अंग भिजू नये म्हणून छत्री किंवा इरले वापरतो. काही जण रेनकोट वापरतात. बघा, पावसाळ्यात पाऊस असल्यामुळं सर्वजण काय रेनकोट घालतात, कोणी छत्री घेतात. इरले म्हणजे इथं बाजूच्या चित्रामध्ये दाखवले बघा, एक स्त्रीच्या डोक्यावर जे पांघरले आहे त्याला इरले असे म्हणतात. मग काय काय वापरतात पावसाळ्यात लोक? छत्री, रेनकोट, इरले. आपला पावसापासून बचाव करण्यासाठी लोक काय वापरतात? रेनकोट, इरले, छत्री. आणि उन्हाळ्यात काय वापरतात? सुती कपडे. ऊन लागू नये म्हणून उन्हाळ्यात सुती कपडे वापरतात. पावसाळ्यात पाऊस लागू नये म्हणून रेनकोट, छत्री, इरले हे वापरतात. हिवाळ्यात थंडी वाजू नये म्हणून उभेचे कपडे वापरतो. बघा, आता हिवाळ्यात काय? मग हिवाळ्यात थंडी वाजू नये म्हणून आपण लोकरीचे उबदार गरम कपडे वापरतो. पहा, चित्रामध्ये दाखवले बघा, ह्या मुलांना कसं स्वेटर घातले आणि कानाला टोपी घातले. थंडीपासून बचाव करण्यासाठी या मुलांना हे गरम कपडे घातले आहेत. माणसावर जसा तिन्ही ऋतूंचा परिणाम होतो तसा तो इतर सजीवावरही होतो. सजीव सृष्टीत ऋतुमानाप्रमाणे होणारे बदल दरवर्षी आपल्याला दिसतात. पहा मुलांनो, आपले मुख्य ऋतू किती आहेत? 3. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे मुख्य 3 ऋतू आहेत. ऋतुमानानुसार माणसाच्या गरजा पण बदलत जातात. पावसाळ्यात आपण रेनकोट, छत्री, इरले हे वापरतो आणि उन्हाळ्यात सुती कपडे आणि हिवाळ्यात गरम उबदार लोकरीचे कपडे वापरतो. तसंच जसं मानवाला पण थंडी लागते, ऊन लागते आणि पावसापासून बचाव करण्यासाठीही तो काहीतरी
वापरतो. छत्री, रेनकोट हे तसेच इतर सजीवांवरही या ऋतुमानाचा फरक आपल्याला दिसतो. हिवाळ्याचे वर्णन पानगळीचा ऋतू असेही करतात, कारण हिवाळ्यात अनेक झाडांची पाने गळून पडतात. बघा, हिवाळ्या ऋतूला पानगळीचा ऋतूही असे म्हटले जाते, कारण या हिवाळ्या ऋतूमध्ये सर्व झाडांची पाने गळू लागतात. ज्या प्राण्याच्या अंगावर केस असतात त्यापैकी अनेक प्राण्यांच्या अंगावर केस दाट होतात, त्यामुळे त्यांचे थंडीपासून आपोआप रक्षण होते. पहा, ज्या प्राण्यांच्या अंगावर केस आहेत त्या प्राण्यांचे हिवाळ्यात केस दाट व्हायला सुरुवात होतात आणि त्या दाट केसामुळे त्या प्राण्यांना थंडीपासून बचाव होतो. जसे मेंढी आहे, शेळी आहे, कुत्र्याच्या पण अंगावर केस दाट होत जातात आणि हे सर्व प्राण्यांना, ससा आहे, ह्या प्राण्यांच्या अंगावरचे केस हिवाळ्यात दाट होत जातात आणि ह्या दाट केसामुळं त्यांना हिवाळ्यात थंडी थोडी कमी प्रमाणात वाजू लागते. त्यामुळे त्यांची थंडीपासून आपोआप रक्षण होते. मेंढ्या, काही प्रकारच्या शेळ्या आणि काही प्रकारचे ससे यामध्ये तर ही वाट डोळ्यात भरेल इतकी होत असते. बघा, मेंढ्या, काही प्रकारच्या शेळ्या आणि काही प्रकारचे ससे यांच्यामध्ये तर ही वाट डोळ्यात भरले इतकी असते. म्हणजे ह्यांच्यात खूप जास्त प्रमाणात आपल्याला त्यांच्या अंगावरचे केस वाढलेले दिसू लागतात. मेंढ्यांचे, काही प्रकारच्या शेळ्यांचे आणि सस्यांचे केस खूप वाढल्यामुळे या प्राण्यांना थंडीपासून त्यांचा बचाव होतो किंवा त्यांना थंडी वाजत नाही. हिवाळा सुरू असतानाच आंब्याला फुलोरा येऊ लागतो, त्याला आंब्याचा मोहर म्हणतात. बघा, हिवाळ्यामध्येच आंब्याला फुलोरा येऊ लागतो. हिवाळा सुरू झाला की आंब्याच्या झाडाला फुलं येऊ लागतात. त्या फुलांना काय म्हणतात? मोहर. आंब्याच्या जे फुलं येतात त्या फुलाला काय म्हणतात? मोहर. नवा शब्द शिका. नवा शब्द, आता कोणता नवा शब्द दिले मुलांनो? पालवी. झाडांना येणारी नवीन कोवळी पाने ती तांबूस रंगाची असतात. ती वाढून मोठी होत असताना त्यांचा रंग बदलून ती हिरवी होतात. बघा, पालवी कशाला म्हणायचं? जे पानं गळून जातात सर्व झाडांची, हिवाळ्यामध्ये पानं गळून गेल्यानंतर त्या झाडांना नवीन पानं यायला सुरुवात होतात आणि जेव्हा हे नवीन पाने यायला झाडाला सुरुवात होतात ती पानं कोवळी असतात, खूप कोवळी असतात आणि त्यांचा रंग हिरवा नसून तो रंग कसा असतो? तांबूस लालवट थोडा असा रंग त्या पानांचा आपल्याला दिसू लागतो. आणि जेव्हा त्या पानांची पूर्ण वाढ होते तेव्हा ती पानं तांबूस न राहता हिरवी झालेली आपल्याला दिसतात. जेव्हा पानं यायला सुरुवात होतात तेव्हा ती पानं कशी दिसतात? तांबूस रंगाची. आणि जेव्हा त्या पानांची पूर्ण वाढ होते तेव्हा ते हिरव्या रंगाची होतात. यालाच आपण पालवी म्हणतो. पालवी म्हणजे काय मग? जेव्हा झाडांना नवीन पाने, कोवळी पाने यायला सुरुवात होते तेव्हा त्यांच्या पानाचा रंग तांबूस असतो आणि त्यांची वाढ झाल्यानंतर त्यांचा रंग बदलून हिरवा होतो. यालाच पालवी असे म्हणतात. फेब्रुवारी महिना संपत आला की थंडीचा कडाका कमी होऊ लागतो. बघा, थंडी केव्हा सुरुवात होते? ऑक्टोबर महिन्यापासून थंडी सुरुवात होते आणि फेब्रुवारी महिना संपू लागला की थंडी कमी होऊ लागते. मार्च महिना सुरू झाला की उष्णता जाणवू लागते. बघा, आणि मार्च महिन्यापासून आपल्याला ऊन जाणवू लागते, म्हणजे खूप ऊन लागायला सुरुवात होते. हिवाळा संपून उन्हाळा सुरू होतो. या सुमारास अनेक झाडांना पालवी फुटते. रानावनात सगळीकडे तांबूस रंगाची नाजूक कोवळी पाने दिसू लागतात. पहा, हिवाळ्यामध्ये सर्व झाडांची पानं गळून जातात आणि हिवाळा संपू लागला की आणि उन्हाळा सुरू होऊ लागला की काय मग? हे झाडाची जी पानं गळून गेलेली असतात त्या झाडांना नवीन पाने येऊ लागतात किंवा फुटू लागतात त्या झाडांना नवीन पाने आणि सगळीकडंच आपल्याला तांबूस नाजूक कोवळी पाने दिसू लागतात. कोकिळ पक्षाचा मंजूळ आवाजही काही ठिकाणी ऐकू येतो. बघा,
आणि कोकिळ पक्ष्याचाही आवाज आपल्याला त्या काळामध्ये ऐकू येतो, जेव्हा झाडांना नवीन पालवी येऊन सर्व ठिकाणी नाजूक कोवळी पाने आपल्याला दिसू लागतात, तेव्हाच आपल्याला कोकिळ पक्ष्यांचा मंजूळ आवाजही ऐकायला मिळतो. केव्हा ऐकायला मिळतो मग हे कोकिळ पक्ष्याचा आवाज? मार्च महिन्यामध्ये. उन्हाळ्यात बाजारामध्ये आंबे आणि कलिंगडे भरपूर येतात. बघा, उन्हाळ्यामध्ये आपण जास्तीत जास्त कोणते फळे खातोत मग? कलिंगडे म्हणजे काय? टरबूज. आंबे हे आपण उन्हाळ्यामध्ये भरपूर खातोत, कारण या उन्हाळ्याच्या काळामध्येच हे फळं खूप मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत येत असतात. या फळांचा तो हंगामच असतो. बघा, हंगाम म्हणजे काय की या मार्च एप्रिल महिन्यामध्ये हे आंबे कलिंगड हे खूप मोठ्या प्रमाणात येत असतात, म्हणून त्याला हंगाम असे म्हणतात. आंब्याची झाडे महाराष्ट्रात सगळीकडे असली तरी कोकण आंब्यासाठी नावाजले जाते. बघा, महाराष्ट्रात सर्वत्र आंब्याची झाडे आपल्याला दिसतात आणि सर्वत्र आपल्याला आंबा हा फळ बाजारपेठेत दिसतो. तरी पण आपणाला कोकण हा भाग आंब्यासाठी प्रसिद्ध म्हणून ओळखला जातो. बघा, कोकणचे कोणते कोणते आंबे आपल्याला प्रसिद्ध आहेत? कोकणचे हापूस आंबा हा प्रसिद्ध आहे. उन्हाळ्यामध्ये कोकणात आंब्याच्या जोडीने काजूचाही हंगाम असतो. पहा मुलांनो, उन्हाळ्यामध्ये आपण कलिंगडे, आंबे, फळे खात होतो, त्याचबरोबर काजू हे फळसुद्धा उन्हाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात येते. पहा, बाजूच्या चित्रामध्ये दाखवले बघा, काजूचे फळं आलेली झाडाला, म्हणजे आंब्यासोबतच मग हे काजूचं फळ पण त्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात येतं उन्हाळ्यामध्येच. डोंगर उतारावर सगळीकडे काजूच्या झुडपांना लाल पिवळी बोंडे लागलेली असतात. बघा, हे बाजूच्या चित्रामध्ये दाखवले बघा, काजूचे हे पांढरा जे दिसते ते काजू आहे, त्याच्यावर त्याचा बोंड आहे, त्या बोंडालाच लागून काजू खाली येतात. आणि डोंगर उताराला सगळीकडं काजूच्या झुडपांना लाल पिवळे बोंड असलेली काजू लागलेली आपल्याला दिसतात उन्हाळ्यामध्ये. जून महिन्यात आभाळात सगळीकडे काळे ढग हजेरी लावू लागतात. पहा, जून महिना सुरू झाला की पावसाळा सुरू झाला असं आपण म्हणतो, कारण जून महिन्यामध्ये आपल्याला सगळीकडं काळे ढग दिसू लागतात. पावसाळ्याची चाहूल लागते तोपर्यंत बाजारात फणस, करवंदे आणि जांभळे आलेली असतात. बघा, आपण पाहिलंच आहे की जांभूळ कोणत्या महिन्यामध्ये येते? जांभूळ कोणत्या महिन्यामध्ये येतात मग? मे आणि जूनमध्ये. आणि जूनमध्ये पावसाळा सुरू होतो, तेव्हा आपल्या सर्वत्र फणस, करवंदे, जांभळे हे बाजारपेठेत आलेली असतात, किंवा त्या काळामध्ये आपल्याला हे फळं खायला मिळतात. कोणते मग? फणस, करवंदे, जांभळे हे फळं आपल्याला जून महिन्यात खायला मिळतात. गवताच्या आणि इतर काही पावसाळी वनस्पतीच्या बिया सर्वत्र विखुरलेल्या असतात. बघा, गवत जरी उन्हाळ्यात वाळून गेलं तरी त्याचं मुळा किंवा त्याच्या बिया खाली मातीमध्ये असतात आणि त्या बिया सर्वत्र विखुरल्या जातात. म्हणजे सगळीकडं ह्या गवताच्या बिया आणि काही वनस्पतीच्या बिया पण सर्वत्र पसरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. पाऊस पडू लागताच त्यांना अंकुर फुटतात. बघा, आणि जेव्हा एखादा पाऊस जरी पडला जून महिन्यातला, तेव्हा सर्वत्र आपल्याला ते गवताच्या बिया किंवा त्या मुळांना त्याचे अंकुर म्हणजे छोटे छोटे रोप किंवा छोटे छोटे तोंड वर काढून ते गवत बाहेर आलेले आपल्याला दिसते. गवत आणि दुसऱ्या काही वनस्पती वाढू लागतात. आजूबाजूला सगळीकडे हिरवाई डोळ्यांना गारवा देते. बघा, पावसाळा सुरू झाला की पाऊस पडू लागला की आपल्याला सर्वत्र काय हिरवेगार दिसते. सर्व झाडांना पानं असतात, ते पानं हिरवीगार होतात आणि सगळीकडं गवत, विविध प्रकारचे झाडे झुडपे आपल्याला दिसू लागतात आणि सर्वत्र परिसर कसा होतो? हिरवा हिरवा गार होतो.
आणि हे सगळं हिरवाई असं सगळीकडे हिरवळ पाहिल्यानंतर आपले डोळे म्हणजे आपल्या डोळ्यांना ते छान वाटते सर्वत्र हिरवळ पाहिल्यानंतर. कधी एखाद्या संध्याकाळी सप्तरंगी इंद्रधनुष नजरेला पडतो. पहा, पाऊस पडून जर ऊन पडलं तर मित्रांनो, आभाळाकडे पाहिलं असता आपल्याला हा इंद्रधनुष्य दिसतो. थोडा पाऊस पडतो आणि नंतर ऊन पडते, त्यावेळेस आपण जर आकाशात पाहिलं तर हा इंद्रधनुष आपल्याला दिसतो. आणि हे संध्याकाळच्या वेळेसला म्हणजे 5-6 वाजताच्या वेळेसला जास्त करून आपल्याला हा इंद्रधनुष्य दिसू लागतो. सगळीकडे पाणी झाले की बेडूक दिसू लागतात. पहा, पावसाळा सुरू झाला आणि सर्वत्र पाणी साचले की बेडूक आपल्याला दिसू लागतात. त्या बेडकांचा आवाज आपल्याला आपल्या कानी ऐकू येतो. कधी कधी त्यांचे एका सुरात ड्राव करणे कानी पडते. पहा मुलांना, तुम्ही हे बेडूकचा आवाज ऐकलाच असाल. जेव्हा एखाद्या पाऊस सुरू असतो तेव्हा हे बेडूक ड्राव केलेलं तुम्ही ऐकलंच असाल. जेव्हा पाऊस जास्त पडतो आणि त्यात पाणी साचते तेव्हा ते बेडूक त्यांचा ड्राव असा आवाज करतात. पावसाळा हा मानवाच्या दृष्टीने शेतीचा मोसम. पावसाळा हा सुरू झालं की शेतकरी आपल्या शेतात धान्य पेरतो. म्हणूनच पावसाळ्याला शेतीचा हंगाम असं म्हटलं आहे, कारण सर्वत्र पाऊस होतो आणि सर्वत्र शेतकरी आपल्या शेतात बी पेरतो आणि त्या अन्नधान्याचे उत्पादन करतो. म्हणूनच पावसाळ्याला शेतीचा मोसम म्हटलं आहे. कारण सर्वच शेतकऱ्याकडं उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाणी उपलब्ध असेलच असं नाही, पण पावसाळ्यात सर्व शेतकऱ्यांना फ्री पाणी, मोफत पाणी आभाळाकडून, आकाशाकडून, निसर्गाकडून मिळतं. म्हणूनच सर्व शेतकरी पावसाळ्यात शेती करू शकतात. आणि ज्या शेतकऱ्याकडं पाणी आहे, पाण्याची व्यवस्था आहे, ते शेतकरी उन्हाळ्यामध्येही पिकं घेऊ शकतात. पण पावसाळ्यात सर्वच शेतकरी पिकं घेऊ शकतात, म्हणून पावसाळ्याला शेतीचा मोसम म्हटलं आहे. पावसाळा संपला की पुन्हा थंडीचा मोसम येतो. बघा, पावसाळा झाला की पुन्हा थंडीचा मोसम येतो. हे ऋतुचक्र सतत चालू राहते. म्हणूनच पावसाळा संपला की हिवाळा संपला की उन्हाळा, परत उन्हाळा संपला की पावसाळा, असं हे ऋतुचक्र चालूच राहते. पावसाळा संपला की पुन्हा थंडीचा मोसम येतो, थंडीचा कडाका वाढतो. बघा, पावसाळा संपला की जेव्हा थंडीचा मोसम येतो तेव्हा थंडी खूप वाढते आणि लोक मग त्या थंडीच्या काळात गरम उबदार लोकरीचे कपडे वापरतात आणि थंडीपासून आपला बचाव करतात. त्याचा बेडकांना त्रास होतो. बघा, बेडकांना हिवाळ्याचा खूप त्रास होतो, कारण त्यांना थंडी वाजत असेल, म्हणून हिवाळ्यात बेडकांना त्रास होतो या थंडीचा. ते जमिनीत खोलवर जाऊन झोप घेतात. ही त्यांची झोप 7-8 महिने चालते. पहा मुलांनो, पावसाळ्यात आपल्याला बेडूक सर्वत्र पाहायला मिळतात, त्यांचा आवाज ऐकायला मिळतो, सर्वत्र आपल्याला बेडूक दिसतात. पण जेव्हा हिवाळा हा ऋतू सुरू होतो तेव्हा बेडूक जमिनीच्या आतमध्ये खोलवर जाऊन झोप घेतात. आणि यांची झोप किती आहे इथं सांगितले मुलांनो, 7-8 महिने. म्हणजे हिवाळा किती महिन्याचा असतो? 4 महिन्याचा आणि उन्हाळा 4 महिन्याचा. पहा, आपल्याला मागं प्रश्न विचारला होता की उन्हाळ्यात आपल्याला बेडूक का दिसत नाहीत. बघा, पावसाळ्यात सगळीकडे दिसणारे बेडूक उन्हाळ्यात का दिसत नाहीत? पावसाळ्यात बेडूक का दिसतात? कारण बेडकांना पावसाळा हा ऋतू त्यांच्या वाढीसाठी किंवा त्यांच्यासाठी योग्य आहे, म्हणून सर्वत्र बेडूक आपल्याला दिसतात पावसाळ्यात. पण हिवाळा, बघा इथं सांगितलंच आहे, हिवाळा थंडीचा कडाका वाढला की बेडकांना त्रास होतो. म्हणजे हिवाळ्यात बेडूक दिसत नाहीत, कारण ते कुठं जमिनीत खोलवर जाऊन झोपतात. आणि हे बेडूक किती दिवस झोपतात जमिनीच्या खाली खोलवर? 7-8 महिने. म्हणजे हिवाळा पण आणि उन्हाळा पण ऋतू आपल्याला बेडूक दिसत नाहीत, ते जमिनीमध्ये जाऊन बसतात.
समजलं मुलांनो? आता पुढे आपण काय शिकलो पहा. यामध्ये आपल्याला या पाठाचा सारांश दिलेला असतो. म्हणजे हा जो पाठ आपण शिकलो त्यामध्ये काय शिकलो हे आपल्याला इथं सांगितले जाते. पॉइंट 1 बघा. आपल्या आणि इतर सर्व सजीवांच्या गरजा परिसरातून पूर्ण होतात. प्रत्येक प्रकारच्या सजीवांच्या गरजा निरनिराळ्या असतात. पहा मुलांनो, सांगितले की इथं आपल्या सर्व गरजा कुठून पूर्ण होतात? परिसरातून. आणि प्रत्येक प्रकारच्या सजीवांच्या गरजा निरनिराळ्या असतात. पहा, आपली गरज परिसरातून भागते. अन्न, वस्त्र, निवारा आपल्याला परिसरातून मिळतो. पण वाघाची गरज बघा, वाघ कुठं? गवताळ प्रदेशातच जास्त आढळतो, कारण त्याची गरज तिथं पूर्ण होते. म्हणून वाघ हा गवताळ प्रदेशात आढळतो. तसेच वृक्षवासी प्राणी, ज्या प्राण्याची गरज वृक्ष म्हणजे झाडावरच पूर्ण होते ते प्राणी झाडावरच राहतात. म्हणजे त्यांची ती गरज आहे, झाडच ही त्यांची महत्त्वाची गरज आहे. म्हणून ते प्राणी वृक्षावरच म्हणजे झाडावरच राहतात. असे आपल्या सजीवात परिसरात अनेक प्रकारचे सजीव आहेत आणि त्यांच्या गरजा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत आणि त्यांच्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा परिसरातूनच पूर्ण होतात. पॉइंट 2, माकडे आणि खारी हे वृक्षवासी प्राणी आहेत. त्यांना झाडामुळे आधार व अन्न मिळते. त्यांच्या विष्ठेतून बिया सर्वत्र पसरतात, त्यामुळे नवीन ठिकाणी झाडे उगवतात. काही पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी झाडांचा उपयोग होतो. बघा, माकडे आणि खारी या प्राण्यांना काय म्हटलं आहे? वृक्षवासी प्राणी म्हटलं आहे. कारण हे प्राणी जास्तीत जास्त वेळ झाडावर राहतात आणि यांची अन्नाची गरज, निवाऱ्याची गरज हे झाडच पूर्ण करते. म्हणून ते जास्तीत जास्त वेळ झाडावर राहतात. म्हणून यांना माकडे व खारी यांना वृक्षवासी प्राणी असे म्हटले आहे. परत त्यांच्या विष्ठेतून बिया सर्वत्र पसरतात. बघा, हे माकडे जेवण खाऊन झाल्यानंतर थोडं उड्या मारत इकडे तिकडे फिरतात. जेव्हा विष्ठा त्यांची असंच फिरते वेळेस त्यांची विष्ठा काय सर्वत्र पसरली जाते आणि ते जे झाडाचे बिया फळं खाल्लेले असतात त्या फळांचे बिया त्यांच्या विष्ठेतून सर्वत्र पसरतात. जे जिथे जिथे जातील ते माकडे खारी जातील तिथे ते बिया फेकले जातात आणि त्या बियातून नवीन झाडं उगवतात. जेव्हा पाऊस पडतो आणि त्या पाऊस पडल्यानंतर त्या बिया मातीत रुजतात आणि नवीन झाडं त्या ठिकाणी उगवतात. पहा, हे उपयोगी आहे की नाही? आपण असं लावू शकतो का? इकडलं झाड लावू शकतो, पण एवढ्या जास्त प्रमाणात आपण झाडे लावू नाही शकत. पण हे प्राणी यांच्या विष्ठेतून बिया सर्वत्र पसरतात आणि त्या ठिकाणी हे नवीन झाडं तयार होतात. म्हणून हे प्राणी आपल्याला उपयोगी आहेत. काही पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी झाडांचा उपयोग होतो. पहा, हे जिथे जिथे विष्ठा पडेल तिथे एक झाडे नवीन झाडे तयार होतील आणि हे झाडं मोठे होऊन पक्ष्यांना त्या झाडांवर घरटी बांधता येईल. त्यांना निवारा त्या झाडावर करता येईल. म्हणूनच आपल्या परिसरातील सर्व सजीव आपल्या उपयोगाचे आहेत. म्हणूनच म्हणलं आहे सजीवांचे परस्परांशी नाते. म्हणूनच आपण मुक्या प्राण्यांना सुद्धा त्यांचा चांगल्या प्रकारे सांभाळ केला पाहिजे. पॉइंट 3, प्रत्येक प्रकारच्या सजीवांच्या गरजा जिथे पूर्ण होतात तिथेच ते सजीव आढळतात. पहा, ज्या सजीवांची गरज ज्या ठिकाणी पूर्ण होते त्याच ठिकाणी ते सजीव आपल्याला पाहायला मिळतात. वाघाच्या गरजा गवताळ प्रदेशात पूर्ण होतात, म्हणून वाघ गवताळ प्रदेशात आढळतो. पहा मुलांनो, आपल्याला वाघ कुठं पाहायला भेटेल? आपल्या आजूबाजूला वाघ पाहायला भेटेल का आपल्याला? नाही, कारण आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरात म्हणजे आपण जिथे राहतो त्या ठिकाणी वाघाची गरज पूर्ण होते का मुलांनो? नाही. वाघाची गरज कुठं पूर्ण होते मग? जिथं जास्त गवताळ प्रदेश आहे त्या ठिकाणी वाघाची गरज पूर्ण होते. म्हणून वाघ गवताळ प्रदेशात राहतो. तर
जी वनस्पती पान वनस्पती नाही ती पाणथळ जागी तग धरत नाही. बघा, ज्या वनस्पती पाण्याच्या ठिकाणी आढळतात ते वनस्पती जमिनीवर तग धरू शकेल का मुलांनो? नाही. ते पाण्याच्याच ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतील. आणि ते उथळ जमिनीवर त्या पान वनस्पती जर आपण लावलो तर त्या जिवंत राहू शकणार नाहीत. त्या कोमेजून जातील किंवा कुजून जातील किंवा वाळून जातील. मग पान वनस्पती कुठं वाढू शकतात? फक्त पाण्यातच. म्हणजे पान वनस्पतीची गरज काय? ते फक्त पाण्याच्या ठिकाणीच राहू शकतात किंवा वाढू शकतात. हे आपल्या सजीवांच्या वेगवेगळ्या गरजा आहेत. ह्या गरजा आपल्याला ज्या ठिकाणी आपल्या गरजा पूर्ण होतात त्या ठिकाणीच सजीव आपल्याला पाहायला मिळतात. आता पॉइंट 4, ऋतुमानातल्या बदलांचा परिणाम सजीवावर होत असतो. हिवाळ्यात झाडांची पाने गळतात तर केस असणाऱ्या प्राण्यांच्या अंगावरचे केस दाट होतात. पहा मुलांनो, आपल्याला 3 ऋतू आपल्या भारतात आपल्याला 3 ऋतू पाहायला मिळतात. ते 3 ऋतू वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. उन्हाळ्यामध्ये जास्त ऊन लागते, पावसाळ्यात सर्वत्र पाऊस असतो आणि हिवाळ्यात कडाक्याची थंडी असते. असे विविध 3 ऋतूनुसार आपल्याला सजीवांच्या ह्या 3 ऋतूंचा सर्व सजीवांवर वेगवेगळ्या प्रकारचा परिणाम होत असतो. हिवाळ्यात झाडांची पाने गळतात. बघा मुलांनो, हिवाळ्यात काय होते? मग सर्व झाडांची पानं गळतात आणि प्राण्याच्या अंगावरचे केस दाट होतात. बघा, जे केसाळ प्राणी आहेत, जसे आपल्याला सांगितले पहा मागं, मेंढी, काही प्रकारचे ससे आणि काही प्रकारच्या शेळ्या, या प्राण्याच्या अंगावरचे केस काय होत जातात? मग दाट होत जातात. उन्हाळ्याच्या सुरुवातीस झाडांना पालवी फुटते. पहा, हिवाळ्यात पानं गळून जातात आणि हिवाळा संपताच उन्हाळा जेव्हा सुरुवात होते तेव्हा झाडांना नवीन पालवी फुटते. आणि ही पालवी कशी रंगाची असते मुलांनो? तांबूस रंगाची ही पालवी असते. आणि ह्या तांबूस रंगाच्या पालवीची जेव्हा वाढ होत जाते त्या पानांची, तेव्हा ते पानं आपला रंग बदलून परत ती पानांचा रंग कसा होतो? हिरवा रंग होतो. पावसाळ्यात सर्वत्र हिरवाई दिसते. बघा, पावसाळ्यात सर्वत्र पाऊस पडतो म्हणून सर्वत्र काय? हिरवेगार गवत, झाडे, झुडपे, वेली आपल्याला पाहायला मिळतात. बेडूक दिसू लागतात. पहा, पावसाळ्यातच आपल्याला बेडूक दिसतात. उन्हाळ्यात बेडकांना हे थंडीपासून त्रास होतो म्हणून बेडूक 7-8 महिने जमिनीच्या खाली जाऊन झोपी जातो. शेतकरी मोठ्या कष्टाने धान्य पिकवतात. पहा, शेतीसाठी उपयुक्त मोसम म्हणजे पावसाळा. कारण सर्व शेतकरी त्या पावसाळ्यात आपल्या शेतात धान्य पेरतो आणि धान्य पिकवतो. म्हणून शेतीसाठी उपयुक्त मोसम हा पावसाळा आहे. समजलं मुलांनो? पहा मुलांनो, आता आपण पुढे पाहणार आहोत. पुढे पाहणार आहोत आपण. हे नेहमी लक्षात ठेवा. ऋतुचक्राप्रमाणे परिसरात बदल होतात. त्या बदलांशी सजीवांना जुळवून घ्यावे लागतात. बघा, ऋतूनुसार माणसाच्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारचे बदल होतात आणि त्या बदलानुसार आपल्याला तसं वागावं लागतं. पावसाळा सुरू झाला की पावसापासून रक्षण करण्यासाठी रेनकोट, छत्री याचा उपयोग करावा लागतो. आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी गरम, उबदार, लोकरीचे कपडे घालावे लागतात. उन्हाळ्यात उन्हापासून बचाव करण्यासाठी सुती लोकरीचे कपडे घालावे लागतात. जास्त उन्हात फिरावे लागत नाही आणि जास्त ऊन लागू नये म्हणून लोक छत्री पण वापरतात. आता आपण पाहणार आहोत स्वाध्याय. स्वाध्यायामध्ये प्रश्न अ मध्ये काय करावे बरे? पहा मुलांनो, काय करावे बरे? इयत्ता 4थीतील गुरुप्रीत कौर या मुलीला ऐन उन्हाळ्यात भर दुपारी खो-खोचा सामना खेळायला जायचे आहे. तिला उन्हाळ्याचा त्रास होऊ नये यासाठी योग्य ती सूचना द्यायच्या आहेत. बघा, ह्या मुलीला, गुरुप्रीत कौर या मुलीला भर उन्हाळ्यात खो-खोचा सामना खेळायला जायचे आहे आणि मग तिला खेळायला जायचं आहे. तर यासाठी आपण आता काय सूचना द्याचाल मुलांना? तुम्ही सांगा, यासाठी काय सूचना द्याल मुलांना? तुम्ही काय सांगताल गुरुप्रीतला?
काय सांगावं मग गुरुप्रीतला? गुरुप्रीतला आपण असे सांगावे की गुरुप्रीत तू सुती कपडे घालावेत आणि भरपूर पाणी व लिंबू सरबत प्यावे. शक्य असेल तर डोक्यावर टोपी घालावी आणि उपाशी पोटी सामन्याला खेळायला उपाशी पोटी तू खो खोचा सामना खेळायला जाऊ नये. म्हणजे तू जेवण करून भरपूर पाणी पिऊन तू हा सामना खेळायला जावा, असं आपण त्या गुरुप्रीतला सूचना देऊ शकतो मुलांनो. समजलं? प्रश्न आ, विचार करा. शेतात पीक उभे आहे, अशा वेळी 2-3 दिवस जोराचा पाऊस पडला तर शेतात पाणी साचून राहते, पीक सडून जाते. त्याचे कारण काय असेल? पहा मुलांनो, ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला पुस्तकात मिळणार नाही. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला विचार करूनच लिहावे लागेल. मग तुम्ही काय विचार करून लिहाल मुलांनो? ह्या प्रश्न तुम्ही मी सांगते तसं लिहून घ्या किंवा ऐकल्यानंतर तुम्ही तो बार वेळेस म्हणजे मी सांगितलेलं उत्तर बार ऐकून ते वहीवर लिहून घ्या. याचं उत्तर आहे, शेतात 2-3 दिवस पाणी साचल्यावर पिकांची मुळे कुजू लागतात. मुळे कुजली की हळूहळू सर्वच रोपटे सडू लागतात. पिकात तयार होत असलेले दाणे किंवा धान्य पावसाळ्याच्या माऱ्याने गळून पडतात. यामुळे सडण्याची क्रिया अजून वेगाने होते. अशा रीतीने उभ्या पिकांची पावसानं त्या पिकांची हानी होते. हे आहे या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न 2 आता आ मधला 2. एखाद्या वर्षी पाऊस कमी पडतो, त्या वर्षी शेती का पिकत नाहीत? याचं उत्तर आहे मुलांनो, पिकांना वाढीसाठी पुरेसे पाणी लागते. पहा, खूप पाणी जर कमी पडले तर शेतात पीक पिकते का? नाही. त्यासाठी सांगितलं आहे की पिकांना वाढीसाठी पुरेसे पाणी लागते. पाऊस कमी पडल्यावर पिकांना पाणी मिळणार नाही आणि ते रोपे जमिनीत चांगल्या प्रमाणात वाढणार पण नाहीत. त्यामुळे शेती चांगली पिकवू शकत नाहीत आणि त्या वर्षी पाऊस कमी पडल्यामुळे शेतात पीक पण पिकत नाही. आता प्रश्न आहे 3. धामण हा एक सापाचा प्रकार आहे. तो शेताच्या आसपास का राहत असेल? याचं उत्तर आहे, धामण हा बिनविषारी आणि आकाराने मोठा असलेला साप आहे. हा उंदीर खाऊन स्वतःचे पोट भरतो. शेताच्या आसपास धान्य दाणे खायला उंदीर येतात. हे उंदीर खायला धामण शेताच्या आसपास राहते. म्हणजे शेतात अन्नधान्य पिकते आणि ते अन्नधान्य पिकल्यानंतर उंदीर ते अन्नधान्य खायला येतात आणि ह्या धामण हा सापाचा प्रकार उंदीर खाऊन जगतो. आणि हे उंदीर खाण्यासाठी धामण हा आपल्या शेताच्या आजूबाजूला आसपास आपल्याला पाहायला मिळतो किंवा धामण हा आपल्या शेताच्या आजूबाजूला राहत असतो. प्रश्न 4. बर्फ असणाऱ्या प्रदेशात अंगावर केस असणारे प्राणी राहत असतील तर त्यांच्या अंगावरचे केस दाट असतील की विरळ? याचे कारण काय असेल? पहा मुलांनो, विचार करा थोडे तुम्ही आणि ह्याचं उत्तर सांगा. काय, बर्फ असणाऱ्या प्रदेशात प्राण्यांची केस दाटच असतील ना, कारण थंडीपासून बर्फ असणाऱ्या प्रदेशात खूप थंडी असते आणि थंडी असणाऱ्या प्रदेशात ज्या प्राण्यांचे केस दाट असतील तेच प्राणी तिथं राहू शकतात. कारण ज्या प्राण्यांची केस दाट आहेत त्या प्राण्यांची थंडीपासून सुरक्षा होते किंवा बचाव होतो. त्यांना थंडी खूप वाजत नाही. त्या केसांमुळे त्यांच्या अंगात गरमी राहते. म्हणून बर्फ असणाऱ्या प्रदेशात जास्त केस असणारे प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. प्रश्न ई, माहिती मिळवा. बघा आता प्रश्न ई मध्ये माहिती मिळवा. याच्यासाठी महाराष्ट्रात पुढील ठिकाणी कोणकोणते फळांसाठी प्रसिद्ध आहेत? बघा, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी हे विविध फळं
येतात किंवा कोणते ठिकाणी हे फळं प्रसिद्ध फळांसाठी प्रसिद्ध आहेत ठिकाणे हे आपल्याला सांगितलं आहे बघा. नागपूरला ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही लिहून घ्या मुलांनो. नागपूरला संत्री प्रसिद्ध आहेत. नागपूरच्या पुढं लिहा संत्री. नागपूरची संत्री प्रसिद्ध आहेत. ख घोलवड. घोलवडचे काय? चिकू. घोलवडचे चिकू प्रसिद्ध आहेत. ग सासवड. सासवडचे अंजीर. सासवडचे अंजीर प्रसिद्ध आहेत. घ देवगड. देवगडचा आंबा. देवगडचा काय मग? आंबा प्रसिद्ध आहे. च भुसावळ. भुसावळची केळी. भुसावळची काय प्रसिद्ध आहे मग? केळी. आता नंबर 2. या फळांची झाडे त्या विशिष्ट गावाच्या परिसरात का वाढत असतील ही माहिती मिळवा आणि लिहून काढा. महाराष्ट्राच्या नकाशात ही गावे दाखवा. वर्गातील इतरांना ही माहिती सांगा. पहा, नागपूरमध्ये संत्री का पिकत असतील, घोलवडला चिकू का पिकत असतील, सासवडला अंजीर का पिकत असतील, देवगडला आंबा का पिकत असेल आणि भुसावळला केळी का पिकत असेल. जळगावला केळी का पिकत असेल याची माहिती आपल्याला गोळा करायची आहे आणि गोळा करून या माहिती ते आपल्याला नकाशात, महाराष्ट्राच्या नकाशात दाखवायची आहे. प्रश्न ई. खालील प्रश्नाची उत्तरे द्या. वनस्पतींचा आपणास कोणकोणता उपयोग होतो? पहा मुलांनो, याचं उत्तर आपल्याला पुस्तकातूनच शोधायचं आहे. याचं उत्तर आहे पेज नंबर 11 वर. पहा मुलांनो, पेज नंबर 11 वर याचं उत्तर आहे. पेज नंबर 11 वर सुरुवातीची वरची फर्स्ट लाईन मध्ये हे असं टिक करून घ्या मुलांना. अन्नधान्य, भाजीपाला, फळफळावळ या गोष्टी माणसाला वनस्पतीकडून मिळतात. माणसाला फुलांची सुद्धा खूप आवड असते. निरनिराळ्या कारणासाठी आपण फुले वापरतो. फुले आपल्याला वनस्पतीपासूनच मिळतात. सुती कपड्यांसाठी लागणारे कापूसही वनस्पतीपासून मिळतो. हे आहे प्रश्न ई चा पहिल्याचं उत्तर. समजलं मला? टिक करून घेतलात? चला तर आता आपण पाहूत प्रश्न दुसरा. प्रश्न दुसरा काय आहे? ई मधला प्रश्न दुसरा आहे. वृक्षवासी प्राणी कोणाला म्हणतात? वृक्षवासी प्राणी कोणाला म्हणतात? याचं उत्तर पण आहे पेज नंबर 11 वर. पेज नंबर 11 वर. बघा इथं नवीन शब्द शिका. या ठिकाणी आपल्याला वृक्षवासी याचं सांगितलंय बघा. वृक्षवासी याचं उत्तर जीवनातला जास्तीत जास्त वेळ झाडावर घालवणारे प्राणी, झाडावर राहणारे प्राणी, माकडे, खारी असे प्राणी वृक्षवासी प्राणी आहेत. असे प्राणी वृक्षवासी प्राणी आहेत. हे अंडरलाईन केलं. हे इथपर्यंत याचं उत्तर आहे. वृक्षवासी प्राणी कोणाला म्हणतात? हे आहे प्रश्न 2 चे
उत्तर. प्रश्न 3. मार्च महिना सुरू झाला की झाडामध्ये काय बदल होतो? याचं उत्तर आहे पेज नंबर 13 वर. पहा म्हणून काढ पेज नंबर 13. मार्च महिना सुरू झाला की उष्णता जाणवू लागते. हिवाळा संपून उन्हाळा सुरू होतो. या सुमाराला अनेक झाडांना पालवी फुटते. रानावनात सगळीकडे तांबूस रंगाची नाजूक कोवळी पाने दिसू लागतात. याचं इथपर्यंत हे प्रश्न 3चं उत्तर आहे. आता प्रश्न उ. प्रश्न उ आहे रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. ह्या प्रश्नाचं उत्तर मुलांनो तुम्ही पेन्सिल हातात घेऊन पेन्सिलनं भरा. प्रश्न पहिला याचं उत्तर आहे, सुरुवातीलाच याचं उत्तर लिहायचं आहे. पावसाळा संपला की पुन्हा थंडीचा मोसम येतो. ह्या रिकाम्या जागी लिहा पावसाळा. पावसाळा. पावसाळा संपला की पुन्हा थंडीचा मोसम येतो. आता प्रश्न 2. आपल्या काही डॅश पूर्ण व्हाव्यात म्हणून माणूस विविध प्राणी पाळतो. याचं उत्तर आहे गरजा. नंबर 2चं उत्तर आहे गरजा. आपल्या काही गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून माणूस विविध प्राणी पाळतो. लिहिलात मुलांनो? प्रश्न 3. वनस्पतींना कीड लागू नये म्हणून आपण डॅश फवारतो. काय फवारतो मुलांनो? मग कीटकनाशके. याचं उत्तर आहे कीटकनाशके. लिहून घ्या मुलांनो. वनस्पतींना कीड लागू नये म्हणून आपण कीटकनाशके फवारतो. लिहिलात? कीटकनाशके. आता प्रश्न 4. हिवाळ्याचे वर्णन डॅश ऋतू असेही करतात. याचं उत्तर आहे पानगळीचा. हिवाळ्याचे वर्णन पानगळीचा ऋतू असेही करतात. लिहिलात मुलांनो? पानगळीचा. हिवाळ्याचे वर्णन पानगळीचा ऋतू असेही करतात. पहा त्याच्याच खाली दिलेला आहे उपक्रम. उपक्रम. ऋतुमानाप्रमाणे परिसरातील सजीवांमध्ये कोणते बदल दिसतात याचे निरीक्षण करा, नोंदी ठेवा. पहा मुलांनो, आता आपले जे ऋतू आहेत उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, या ऋतूमध्ये आपल्याला परिसरात काय काय बदल होतात सजीवांमध्ये याचे नोंदी करून आपल्या वहीमध्ये या नोंदी ठेवायच्या आहेत. समजलं मुलांनो? या व्हिडिओला तुम्ही बार पहा म्हणजे तुम्हाला याचे प्रश्न उत्तर पण समजून जातील आणि तुमच्या मित्रांना पण हा व्हिडिओ आमचे पाहायला सांगा. आमच्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबा.